मी डॉक्टर शेखर चिरमाडे, न्यूरोसर्जन, अशोका मेडिकल हॉस्पिटल. मी डॉक्टर शेखर चिरमाडे, न्यूरोसर्जन, अशोका मेडिकल हॉस्पिटल. मी नाशिकमध्ये 28 वर्ष झाले प्रॅक्टिस करत आहे व आजपर्यंत मी 7,000 शस्त्रक्रियांचा टप्पा हा पार करत आहे. यापैकी मी 7 ते 8 वर्ष झाले अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये आहे. इथे मी साधारणपणे 2,500 शस्त्रक्रिया केल्या व त्याच्या अगोदरच्या सर्व शस्त्रक्रिया मी नाशिकमधील विविध हॉस्पिटल्समध्ये गेल्या. त्याच्या अगोदर साधारण 15-1 वर्षापर्यंत मी शस्त्रक्रिया केल्या. तर यामध्ये इमर्जन्सीज, हेड इंजुरीज याच्यामध्ये मी विशेष असं सांगू इच्छितो की अशोका मेडिकल हॉस्पिटलमध्ये अंडर वन रूफ CT स्कॅन, MRI आणि सगळे सुपर स्पेशालिटी कन्सल्टंट, न्यूरोसर्जन, न्यूरोलॉजिस्ट, प्लॅस्टिक सर्जन हे असल्यामुळे अंडर वन रूफ असल्यामुळे अपघातग्रस्त पेशंटला इमिजिएट ट्रीटमेंट मिळून त्याचा लवकरात लवकर इलाज होऊन त्यांची सुधारण्याची शक्यता ही खूप प्रमाणे वाढते व तसेच ICU केअर ही खूप सुंदर चांगली असल्यामुळे त्याचबरोबर आपल्याला फिजिओथेरपिस्ट, डायटिशियन यांचं सगळं बॅकअप असल्यामुळे पेशंटची रिकव्हरी होण्याचे चान्सेस हे वाढत असतात. तसेच आपण ह्या हॉस्पिटलमध्ये अद्ययावत अशा मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पायनल सर्जरीची सुरुवात केली. त्याला मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पायनल सर्जरी म्हणतात. यामध्ये कमीत कमी छेद करू म्हणजे अगदी काही पेशंट्समध्ये 2 सेंटीमीटरच्या चित्रामधनं सुद्धा आपण मणक्यांचं ऑपरेशन करू शकतो. सगळ्याच पेशंटला करता येईल असं नाही, पण सिलेक्टेड पेशंटला करता येतो. अशा मिनिमली इन्व्हेजिव्ह स्पाईन सर्जरीची आपण सुरुवात केली आहे. याचेसुद्धा साधारण 7-8 वर्ष झालेले आहे. यामध्ये पेशंटला कमीत कमी वेदना राहतात व पेशंट लवकरात लवकर बरा होऊन लवकरात लवकर घरी जाऊ शकतो व त्याची रिकव्हरी ही फास्ट होत असते. तसेच आपल्या इथे स्ट्रोक युनिटसुद्धा आहे. स्ट्रोक युनिट म्हणजे पॅरालिटिक युनिट. तर पॅरालिसिसच्या पेशंट्समध्ये बी फास्ट हे आपण वाक्य लक्षात ठेवायला पाहिजे. सर कुठल्याही पेशंटला बी फास्ट म्हणजे बी म्हणजे बॅलन्स जाणे, ई म्हणजे एका डोळ्याला कमी दिसणे, एफ म्हणजे चेहरा थोडासा तिरपा होणे, एस म्हणजे मोकळी वळणे आणि ए म्हणजे एक हात आपल्याला वीक वाटणे किंवा कमजोर पडणे. तर अशा जर का सिम्पटम्स पेशंटला येत असतील तर पेशंटला एक टाईम इज इम्पॉर्टंट आणि त्याला 3 तासाच्या आतमध्ये त्याचं डायग्नोसिस होऊन जर का हॉस्पिटलला तो पोचला, 3 तासामध्ये त्याला इंजेक्शन दिलं तर पॅरालिटिक अटॅक हा पूर्णपणे रिव्हर्स होऊ शकतो. अदरवाईज पॅरालिटिक अटॅक कंप्लीट झाल्यानंतर पॅरालिसिस किती रिकवर होईल, काय होईल याची शाश्वती नसते. म्हणून 3 ते 8 तासाच्या आत डायग्नोसिस होऊन त्याची ट्रीटमेंट होणं हे गरजेचं असतं. म्हणून बी फास्ट हे ब्रीदवाक्य स्ट्रोक करता तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. तर ह्या सर्व शस्त्रक्रिया आणि एवढं सगळं हे जे मला यश प्राप्त झालं ह्या सर्व ह्या रुग्णांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवला त्यामुळेच मी हे सगळं एवढं सगळं करू शकलो. आणि या सगळ्यांचं श्रेय मी माझ्या टीमला, माझे सहकारी, माझे असिस्टंट, त्यानंतर आमच्या हॉस्पिटलमधले डॉक्टर्स, ॲनेस्थेटिस्ट, फिजिओथेरपिस्ट, नर्सिंग स्टाफ आणि त्याच्याबरोबरचा सगळा सपोर्ट स्टाफ जो हॉस्पिटलचा आहे, जो सगळं वेळोवेळी पेशंटला गायडन्स देत असतो, यांना मी हा सर्व श्रेय देतो.